पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. चिमुकल्या मुलीने शेजाऱ्यांना सांगितले, पप्पांना ड्रममध्ये ठेवलंय. ही घटना आहे उत्तर प्रदेशातील मेरठमधील. मर्चंट नेव्हीतील एका अधिकाऱ्याची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्यानंतर घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करत सिमेंटच्या भरलेल्या एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये कॉन्क्रीटसह पुरले. या प्रकरणातील आरोपी सौरभची पत्नी मुस्कान आणि साहिल यांनी गुन्हा कबूल केला असून न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान सौरभच्या आईने खुलासा केला की तिच्या 6 वर्षांच्या नातीने हा गुन्हा पाहिला आणि सौरभच्या आईने असं म्हटलं की शेजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने सौरभची हत्या केल्यानंतर मृतदेह एका ड्रममध्ये ठेवला होता. तेव्हा सौरभ आणि मुस्कानच्या चिमुकल्या मुलीने सांगितलं की आईने पप्पांना ड्रममध्ये ठेवलंय. दरम्यान सौरभचा मृतदेह ड्रममध्ये ठेवताना कदाचित त्या चिमुकल्या मुलीने पाहिलं असावं, तेव्हा तिने असं सांगितलं असावं, सौरभच्या आईने सांगितलं. सौरभच्या हत्येबद्दल बोलताना सौरभच्या आईने म्हटलं की मुस्कान आणि तिचा साथीदार साहिलने माझ्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर ती ट्रिपला गेली. तिने मृतदेह खोलीत बंद करून ठेवला होता. तसेच तो ड्रम मजुरांना उचलला नाही. तेव्हा त्या काय आहे असं विचारलं असता मुस्कानने घरातील कचरा असल्याचं सांगितलं. पण ड्रमचे टोपण उघडल्यानंतर कामगारांना आतून मृतदेहाचा वास आला आणि त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. सौरभच्या आईने असाही आरोप केला की मुस्कानच्या आईला हत्येपूर्वी सर्व काही माहिती होतं. तसेच माध्यमांशी बोलताना सौरभच्या बहिणीने तिच्या भावाच्या हत्येच्या घटनेबाबत सांगितलं. सौरभच्या बहिणीने आरोप केला की मुस्कान गुन्ह्यापूर्वी 5 दिवसांपासून बेपत्ता होती. सौरभ माझा धाकटा भाऊ होता. काल संध्याकाळी मला माझ्या आईचा फोन आला की सौरभचा खून झाला. माझ्या आईने मला पोलीस स्टेशनला यायचे सांगितले आणि मला घटनेबाबत समजलं. तर ही होती सौरभ राजपूत त्या प्रकरणातील थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.